जय भीम मित्रांनो, आज आपण नागपूरच्या संविधान चौकात इथे आलेलो आहोत। इथे काही वयस्कर लोक आहेत जे मागच्या 3 दिवसापासून इथं उपोषण करत आहेत, आंदोलन करत आहेत का त्यांच्या पेन्शनसाठी। पण तो मुद्दा नेमका का आणि कशासाठी आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, आधी तुमचं नाव सांगा। माझं नाव मनोहर मारुती सहारे आहे। आपण हे आंदोलन करत आहात पेन्शनसाठी, ते नेमकं का कशासाठी करत आहात तुम्ही? कारण की आम्ही इथे जे आंदोलन करते अंशांवर बसलेले आहोत हे सर्व मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथून आम्ही सेवानिवृत्त झालेले आहोत। आणि प्रत्येक व्यक्ती जे झालेला आहे त्यांना निवृत्त होऊन 33 वर्षाची, कोणाची 34 वर्षाची, 36 वर्षाची सर्व्हिस झालेली आहे। त्या पिरियडमध्ये जे आम्हाला पगार मिळायचे आहे आणि आमच्या 8% आणि मॅनेजमेंट 8% देऊन त्या RPFCला जमा करायचे। परंतु रिटायर्ड झाल्यानंतर आम्हाला फक्त कुणाला 875, 1000, कोणाला 1900 इतकी पेन्शन मिळत आहे आणि सरकार याची दखल घेत नाही। आणि ह्या निमित्ताने 10 वर्षापासून आम्ही सारखं कोणत्या संस्थेच्या मार्फत, इतर कर्मचाऱ्यांच्या मार्फत ही बाब पंतप्रधान मोदीजी यांच्या कानावरसुद्धा आहे, आमचे FM फायनान्स मिनिस्टर यांच्या कानावरसुद्धा आहे। आणि ह्या संबंधाने ऑनरेबल MP हेमा मालिनी, जया बच्चन आणि सुप्रिया सुळे यांनीसुद्धा पार्लमेंटमध्ये आवाज उठवलेला आहे। याच्या व्यतिरिक्त अजून विरोधक जे MP आहेत त्यांनीसुद्धा आवाज उठवलेला आहे, परंतु अजूनपर्यंत MPने याची दखल घेतली नाही, PMने दखल घेतली नाही। म्हणून की बा आजच्या स्थितीमध्ये आपल्याला हे जे 1000 रुपये मिळत आहे त्याच्यामध्ये काय होत नाही। जर आम्हाला मेडिकल पाहिजेत असेल, जर आज आम्ही एखाद्या दवाखान्यात एखाद्या डॉक्टरकडे गेलो तर त्याचे कन्सल्टेशन फी 500 रुपये आणि 500 रुपये कन्सल्टेशन फी दिल्यानंतर औषधासाठी पुरतच नाही। आणि इतकी महागाई वाढलेली आहे आणि इतकं सारं त्याच्याकरता आमचा डिअरनेस जो वारंवार डिअरनेस अलाउन्स मिळाला पाहिजे तो मिळत नाही। मुख्यतः मला हे सांगायचं आहे, आवर्जून सांगायचं आहे की जेव्हा पार्लमेंटमध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन त्यांचे अलाउन्सेस आणि पेन्शन एका दिवसात काय 15 मिनटामध्ये ते पास करून त्यांना देतात। आणि आम्ही इतके वर्षापासून आम्ही लढत आहोत आणि मोठ्या मोठ्या त्यांच्याच MPनी याचं कॉग्निझन घेतलं तरी पण त्याची दखल घेत नाही, हे शोकांतिक आहे आमच्याकरता। आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, जे तुम्ही पेन्शनसाठी जे तुम्ही लढा देत आहेत की तुम्हाला मिळाला, तुम्ही नागपूरची इतके ठिकाण आहेत पण तुम्ही संविधान चौकच का निवडलं? कारण की हे संविधान चौक आहे। संविधान चौक म्हणजे बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे संविधान, आणि महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनीच आपल्या संविधानामध्ये पेन्शन हा इश्यू त्यांनी पास करून घेतलेला आहे। त्याच्यामुळे पूर्ण भारतामध्ये पेन्शन कर्मचाऱ्यांना भेटत आहे आणि संविधान चौक हा मुख्यतः संविधान चौक आहे। आणि आजकाल पाहत आहोत आपण संविधान किती चेंजेस झाले, काय झाले, आणि ह्या संविधानाबद्दलच आम्ही हा प्लेस निवडलेला आहे। जर सरकारने जर तुमच्या पेन्शनची दखल घेतली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय राहील? जर घेतलं नाही तर आम्ही तर इतक्या वयाचे झालेले आहोत आणि जर अशी दखल घेतली नाही आमरण उपोषणाला बसून आम्ही मग काय करणार? आमचे मुलं बाळं, आमच्या बायकासुद्धा आमच्या विलीन होतील आणि बसू आम्ही। आणि त्यांना सांगावं लागेल की तुम्ही PM साहेब आणि FM मॅडम तुम्ही काहीच करत नाही म्हणून तुमचा धिक्कार करू आहे। तर अशा तुमच्या मागण्या आहेत आजच्या घडीला। तर अशा पद्धतीने आपण इथल्या लोकांची आपण माहिती जाणून घेतलेली आहे, पण प्रश्न आपल्यासमोर हा निर्माण झालेला आहे की सरकार आता या लोकांची मागणी मान्य करेल का? तर जर करेल तर ती कशा पद्धतीने करेल? तर असो, जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो। आणि आमच्या स्वतंत्र पत्रकारितेला मनोबल द्या। जय भीम।